नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोक काळे, आर्य ज्योतिषालय आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक समस्त व्याधीनाशक शाबरी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. या मंत्राच्या नियमित पठणाने ज्या काही व्याधी असतील, ज्यांचं निवारण होत नाही आहे, निराकरण होत नाही आहे, ज्याला निदान सापडत नाही आहे, त्या अशा कुठल्याही व्याधी असतील त्यांचं निराकरण नक्कीच होणार आहे. फक्त विधान जे दिलेलं आहे या मंत्राचं, त्या विधानाप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. आपण बघूया आता ह्या मंत्राचा पहिले उच्चार बघूया. याचे जे शब्द आहे ते पाहूया. मंत्र असा आहे माऊली हो. हा मंत्र आहे शाबरीमधला समस्त व्याधिनाशक, हे त्याचं टायटल आहे. मंत्र आहे, कौरव पांडव कहाँ गए, बन में गए, बन में क्या करेंगे, बन कटवाएंगे, बन कटा के क्या करेंगे, सहस्त्र मन कोयला करेंगे, 56 छुरी बनाएंगे, 56 छुरी का क्या करेंगे, बाय को, चीज़ को, भड़क को, फुंसी को, फोड़े को, टोक को, नज़र को, सिर दर्द को काट पीट के खारे समंदर में बहाएंगे, खारे समंदर में बहा के क्या करेंगे, बहोड़ के उल्टे न आवे ईश्वरो वाचा, पिंड काचा, मेरे गुरु का शब्द साचा, देखो बाबा हनुमान तेरे शब्द का तमाशा. तर माऊली हा मंत्र आहे. आणि ह्या मंत्रामध्ये जसं तुम्ही बघितलं की इथे कौरव पांडवांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शाबरीमध्ये सुद्धा कौरव पांडवांचा उल्लेख करून मंत्र तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये पण तिथे म्हटलेलं आहे की जसं जे व्याधी आहे त्या व्याधींचा इथे उल्लेख केला आहे. जसं बायको, चीज को, भड़क को, फुंसी को, फोड़े को, टोक को, नज़र को, सिर दर्द को काट पीट के खारे समंदर में बहाएंगे. म्हणजे ह्या ज्या काही व्याधी आहे आणि याच्याशी संबंधित ज्या व्याधी आहेत त्या सर्वांचं निवारण ह्या मंत्राद्वारे निश्चितच होईल. आता आपण या मंत्राचं विधान जे आहे ते समजून घ्या. या मंत्राचं विधान अशा पद्धतीने आहे. या मंत्राची उपासना 41 दिवसांची आहे. ह्या 41 दिवसांमध्ये तुम्हाला रोज हनुमान मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे, दिवसभरात केव्हाही. आणि हा जो मंत्र आहे, आपण गौरी जी आहे, गाईच्या शेणापासून जी बनलेल्या गौऱ्या आहेत, त्या गौऱ्यांचं जाळून, शुद्ध तूप वगैरे टाकून, जाळून, कापूर वगैरे टाकून त्याच्याने भस्म करायचा आहे. तो धूप लावायचा आहे. तुम्ही गुगुळ किंवा लोबान वगैरे लावून त्याचा धूप करू शकता. आणि हा जो धूप आहे हा सलग तुम्हाला हा विधान जे आहे 41 दिवस करायचा आहे. मंत्र रोज 108 वेळा म्हणायचा आहे. आणि 108 वेळा रोज म्हणून 41 दिवस झाल्यानंतर तुम्ही ह्या मंत्र म्हणत असताना जे काही धूप जाळला आहे, ज्या गौऱ्या जाळून जो काही तुम्ही धूप तयार केला आहे, हे जी हा जो भस्म तयार होईल, ही जी विभूती सिद्ध झालेली असेल, तर जो पण कोणी तुमच्याकडे अशा व्याधींनी ग्रस्त रोगी असेल, पीडित असेल, त्याला या भस्माचं तुम्ही प्यायच्या पाण्यामध्ये हा भस्म टाकून तुम्ही त्याला प्यायला देऊ शकतात. किंवा भस्म नुसताही खायला देऊ शकतात. शंभुजती गुरु गोरक्षनाथजींचं नामस्मरण घ्यायचं आहे. शंभुजती गुरु गोरक्षनाथजी को आदेश असं म्हणून तुम्ही हा जी भस्म तयार झालेला आहे तो जरी त्या पीडिताला दिला तरी त्याचं निराकरण होईल, त्याला त्या व्याधीमधून सुटका मिळेल. अशी ह्या मंत्राची महानता आहे. नक्कीच अनुभव घेऊन बघा आणि आपले अनुभव कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.